मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा म्हणते की माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी जे काही चांगलं आहे ना, ते मी करणार म्हणजे करणारच. तेव्हा सत्या आता वैतागून तिला म्हणतो की गप्पा बस हा धूमकेतू, हे बघ तुला माहीत होतं ना की मला हे आवडत नाही म्हणून. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे त्या रव्याच्या बाबतीत सुद्धा तू तेच केलं. तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? अगं त्या दोघांची ओळख होती, हे तू अगोदर का नाही सांगितलं? असं म्हणून तो तिच्यावर खूपच भडकतो आणि म्हणतो त्या दोघांची एवढी ओळख वाढलीच नसती, पण तू मला काही सांगितलं नाही ना, म्हणूनच हे सगळं काही झालं. असं म्हणून तो मीराला दोष देत असतो. तर मीरा आता लगेचच म्हणत असते की माझं ऐकून घ्या हो काहीतरी. पण आता सत्या काहीही न ऐकण्याच्या मनस्थितीत असतो, त्यामुळे मीरा पण जरा गप्पच बसते. ती सुद्धा काहीच आता बोलत नाही. मग त्यानंतर सत्या म्हणतो की आता बोल ना, आता का बोलती बंद झाली तुझी? अगं मी तुला काय म्हटलं होतं की रव्याच्या बाबतीत असा निर्णय का घेतला तू? त्या दोघांची ओळख हे तू अगोदर सांगायला हवं होतं. तिच्या बापाने आपल्या बापाचा किती अपमान केला हे तर तुला माहीत आहे ना, असं म्हणून तो तिच्यावर अगदी भडकतोच. तरीही मीरा आता गप्प बसते. तर दुसरीकडे आता रिया ही मोबाईलमधील रवीचा फोटो पाहत अगदी इमोशनल होत म्हणते की कसं सांगू रे रवी तुला, मी कसं सांगू, सांग ना. अरे मी तुला ना खूप मिस करते, खूप म्हणजे खूप मिस करते, असं म्हणून ती रडत असते. मग आता त्यानंतर ती म्हणते तुला माहिती आहे का रवी, मला काहीच खायची इच्छा होत नाही अरे, काही म्हणजे काहीच. कारण जोपर्यंत तुझ्या हातचं मी काही खात नाही ना, तोपर्यंत मी काही म्हणजे काहीच खाऊ शकत नाही आणि माझी इच्छाच होणार नाही काही खायला, असं म्हणून ती आपलं प्रेम व्यक्त करत असते. आणि जोपर्यंत तुझं असं क्यूट असं स्माईल मला देत नाही ना, तोपर्यंत हसायची इच्छासुद्धा होणार नाही माझी, असं रिया म्हणते. कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा होत नाही, तुला कसं सांगू मी किती मिस करते तुला. तेवढ्यातच आता रवीचा फोन येतो. तेव्हा आता रवीचा फोन आल्याबरोबर ती खूपच खुश होते आणि म्हणते रवी तू मला फोन केलास रवी, रवी मला भेट ना अरे, असं म्हणून ती आता त्याला सारखा फोर्स करत असते. तो म्हणतो मलाच तुला भेटायचंय, जरा घराबाहेर ये. मग आता तिला खूपच आनंद होतो. ती म्हणते अर्ध्या मिनिटात आले हा रवी, मी अर्ध्या मिनिटातच आले, असं म्हणून ती फोन ठेवून लगेचच बाहेर जाते. तर दुसरीकडे आता मीरा सांगत असते मला खरंच माहीत नव्हतं की ती एम-डीची मुलगी आहे, आणि माहीत असतं तर मी खरंच रवी भाऊजींना थांबवलं नसतं का? तुम्ही असं का करताय? माझ्यावर असे आरोप करू नका, असं ती म्हणते. तुम्ही जरा डोकं शांत ठेवा आणि इथे बसा, असं म्हणून ती आता लगेचच त्याला सांगू लागते की अहो तुम्हाला माहीत नसेल, फक्त मला एवढंच माहीत होतं की ती रिया ही रवी भाऊजींची फक्त चांगली मैत्रीण आहे आणि त्या पोरीने पण आपली नेहमी मदतच केली. आता मैत्रीण आहे म्हटल्यानंतर मी मदत घेणारच ना, तुम्ही सुद्धा असं का करताय? आता रवी भाऊजी सुद्धा कोण आहेत हे तिच्या आईबाबांना तरी कुठे माहीत होतं, पण नाही, तुम्हाला ना नेहमी गैरसमजच करून घ्यायचा असतो, असं मीरा आरोप करते. मग आता सत्या म्हणतो की हे बघ धूमकेतू, उगीच शब्दाला शब्द वाढवू नकोस. तेव्हा ती आता रागातच विचारते काय, मी वाढवते का शब्दाला शब्द? उगीच डोक्यात राग घालून घ्यायचा, त्यामुळे किती घोळ होतो हे तुम्हाला माहीतच असेल ना. मग आता तो उठतो आणि म्हणतो ए धूमकेतू, असं म्हणून तो तिच्यावर जरा चिडतो. तेव्हा आता ती लगेचच म्हणते ओ गायकवाड, मी अजिबात काही विसरत नाही आहे, विसरताय ना ते फक्त तुम्ही. रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो होतो ना आपण, मग कुठे गेलं हे सगळं तुमचं नियंत्रण, असं म्हणून तीच त्याच्यावर भडकते. आणि उगीच असं कुणाचं हे ऐकून मला बोलायचं नाही. आता इकडे रिया ही रवीला भेटायला बाहेर येते आणि त्याच्याकडे पाहून खूप रडत असते. तेव्हा आता लगेचच ती म्हणते, आता ती त्याच्याकडे खूप वेळ पाहत असताना त्याला घट्ट मिठी मारते, पण रवी आता तिला जवळ घेत नसतो. त्यानंतर आता रिया ही खूप रडू लागते. आता ती म्हणते की आय मिस यू सो मच रवी, मिस यू सो मच, मला तुझी खूप आठवण येते, मला नाही राहवत रवी आता तुझ्याशिवाय, असं म्हणून ती प्रेम व्यक्त करत असते. पण रवी तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नसतो. त्यानंतर तो म्हणतो मला फक्त तुला एक गोष्ट द्यायची आहे. तर नेमका ढवळेकर तेथे आलेला असतो आणि लांबून लांबून या दोघांकडे पाहत असतो. रिया रवीला भेटते याचा राग त्याच्या मनामध्ये आता असतोच, म्हणून तो दातोट खातो. इकडे आता रवी हा रियाने दिलेले सर्व ग्रीटिंग्स, त्याचबरोबर जे भेटवस्तू असतात त्या सर्व काही तिला देऊन टाकतो. तर ती डोळे बंद करते आणि खूप रडते. मग आता तो म्हणतो बस मला एवढंच द्यायचं होतं तिला, आता आपलं हे रिलेशन नाही पुढे जाऊ शकत, सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी,
असं म्हणून तो तिची माफी मागतो. तेव्हा ती आता म्हणते की नको रवी, असं करू प्लीज. अरे मला तुझ्याबरोबर राहायचं आणि खरं सांगू का, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अरे आपल्या आईवडिलांच्या भांडणामुळे आपण आपलं रिलेशन का खराब करून घ्यायचं, असं ती त्याला समजावत असते. तो म्हणतो मला नाही माहीत काही, परंतु एक सांगू का, ऑलरेडी माझ्या पप्पांना खूप त्रास झाला आहे. ऑलरेडी माझ्या घरचे सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहेत. पण रिया तुझ्यासारखी वेल विशर, त्याचबरोबर तुझ्यासारखी कस्टमर, आणि असं म्हणून तो आता लगेचच थांबतो. मग आता त्यानंतर रवी म्हणतो की तू माझ्या आयुष्यात आली, खरंच माझं भाग्य आहे, परंतु आता आय एम रिअली व्हेरी सॉरी, असं म्हणून तो तिची माफी मागतो आणि तिचे दोन्हीही हात हातात घेतो. तर इकडे ढवळेकरला अजूनच राग येतो की हा माझ्या मुलीवर अजून प्रेम करतोय की काय, हा माझ्या मुलीला सोडणार नाही की काय. इकडे आता रियासुद्धा खूप रडत असते आणि म्हणते रवी तुझ्या डोळ्यांमध्ये ना स्पष्ट दिसतंय, अरे तू बोलतोस वेगळं आणि तुझ्या मनामध्ये ना पूर्णपणे वेगळं आहे. हे गिफ्ट मी ना वर्ल्डच्या बेस्ट शेफसाठी दिलं होतं आणि माझ्यासाठी वर्ल्डमधील बेस्ट शेफ फक्त आणि फक्त तू आहेस. आय एम रिअली व्हेरी सॉरी, हे गिफ्ट मी पुन्हा नाही घेऊ शकत, असं म्हणून ती ते गिफ्ट पुन्हा एकदा रवीच्या हातात देते. मग आता त्याचा हात प्रेमाने हातात घेत ती म्हणते माझ्या तुझ्यासाठीच्या ज्या फिलिंग्स आहेत ना, त्या कुणीही म्हणजे कुणीही बदलू शकत नाही आणि त्या कुणीही बदलू शकत नाही रवी, खात्रीने तुला हे सगळं काही सांगते. तेव्हा ती आता रवीच्या हाताचा किस घेते, रवीला म्हणत असते आय लव्ह यू सो मच, परंतु रवी आता पटकन हात मागे घेतो. तर ढवळेकर हे सुद्धा सगळं पाहतो आणि म्हणतो यांच्या भेटीगाठी अजून सुरू आहेत का, पण मी ना यांना आता सोडणारच नाही, या मुलाला तर नाहीच नाही, असं म्हणून तो गाडीत जातो. तेव्हा लगेचच आता इकडे रवी हा तिच्या हातामध्ये पुन्हा एकदा ते गिफ्ट देतो आणि गाडीवर बसून गाडी स्टार्ट करून तेथून जातो. तेव्हा आता रवी रवी असं म्हणून रिया बिचारी तेथेच रडत उभी राहते. तर आता दुसऱ्या दिवशी सुधाकर राव आणि त्याचबरोबर आनंदा हे दोघेही बाहेर गप्पा मारत बसलेली असतात. तेव्हा घरी सर्व कसं सुरू आहे असं आता आनंदा विचारतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात की नवीन एक घोळ होऊन बसलाय. मग काय झालं असं आनंदा विचारतो. तेव्हा आता लगेच सुधाकर राव सांगू लागतात अरे आपला रवी आहे ना, रवी त्याची एक मैत्रीण आहे आणि होळीच्या दिवशी ती तिच्या आईवडिलांना इकडे घेऊन आली होती. तर रवीची मैत्रीण कोण माहिती आहे का, ती ढवळेकर नाही का, ढवळेकर आपले साहेब होते त्यांची ती मुलगी. तर तेवढ्यातच ढवळेकरची गाडी येऊन तेथे थांबते. रागातच तो आता सुधाकरकडे पाहतो आणि लगेचच गाडीतून खाली उतरतो. मग आता सुधाकर रावांकडे रागातच तो तेथे जात म्हणतोय गायकवाड तुझ्या मुलाला ना आवर घालायचा, अजूनही तो माझ्या मुलीच्या पाठीमागे आहे. तेव्हा सुधाकर राव सुद्धा आता गप्प बसत नाही. ते म्हणतात की हे पहा, जर माझ्या मुलाने तुमच्या मुलीला भेटावं असं तुम्हाला वाटत नाही तर तुमच्या मुलीला सुद्धा आवर घाला तुम्ही अगोदर, समजलं, असं म्हणून आता लगेचच सुधाकर राव हे पण चांगले ढवळेकरला झापतात. तेव्हा ढवळेकर म्हणतो की तसं नसेल पण, आणि माझ्या मुलीला काल तो भेटायला आला होता, त्याने काल तिला गिफ्टसुद्धा दिलं. मग आता तुम्हाला कसं माहीत की त्याने तिला गिफ्ट दिलं म्हणून, कदाचित तिने सगळे दिलेले गिफ्ट तो पुन्हा करायला आला असेल, परत करायला आला असेल, असं तुम्हाला वाटत नाही का, असं सुधाकर राव स्पष्टपणे म्हणतात. माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, तो माझं सगळं काही ऐकतो, असं म्हणून आता सुधाकर राव हे त्यांच्याच मुलीला दोष देऊ लागतात. मग आता हे गायकवाड तू काही पण बोलू नकोस असं ढवळेकर म्हणतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात असंच आहे, मला माहीत आहे ना, माझा मुलगा म्हणाला असेल तुमच्या मुलीला यापुढे आपण कधीच नको भेटूयात म्हणून. तर पुढे आता ढवळेकर म्हणतो तुझा मुलगा ना माझ्या मुलीच्या पाठीमागे नसलाच पाहिजे, त्याला जरा समजवायचं, समजलं. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात की साहेब तुम्ही माझ्या मोठ्या मुलाला चांगलं ओळखता, कारण काहीसुद्धा करायच्या अगोदर तुम्ही जरा नीट विचार करा. तर आता दुसरीकडे मीरा ही कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालत असते तर सत्या तिथे बसलेला असतो. सत्या आता त्या गोष्टीचा खूप विचार करत असतो की मीरा म्हणाली ते बरोबर आहे, डोक्यात राग घालून काहीही होत नाही, शांतपणे विचार करायला हवा, नुसती चिडचिड करून प्रॉब्लेम सुटत नाही, त्यावर अगदी सर्वांनी बसून शांततेत निर्णय घ्यायला हवा. आणि हेच मीराचं बोलणं सतत त्याला आता आठवत असतं. मग त्यानंतर तो म्हणतो धूमकेतू, मीरा आता खूप रागातच त्याच्याकडे पाहते. तरीही सत्य आता तिथून उठतो आणि म्हणतो तू म्हणाली होती ना, खरंच ते बरोबर आहे अगं, मी ना या गोष्टीवर रात्रभर विचार करत बसलो होतो, अगं खरंच सांगतोय तुला, मला एकदा माफ कर की, असं म्हणून तो तिची माफी मागतो. मग आता तो उठाबशा काढतो आणि सॉरी सॉरी असं म्हणत असतो. तर मीरा आता ठसका येण्याचं नाटक करते. मग
आता तो पुन्हा एकदा उठाबशा काढतो आणि सॉरी सॉरी असं मीराला म्हणतो. पण मीराला आता खरोखरच ठसका आलेला असतो आणि ती पाणी पाहत असते. पाणी प्यायला जाणार तेवढ्यातच सत्या उठतो आणि लगेचच तिच्या समोर पाण्याचा ग्लास करतो आणि म्हणतो, हे घे पाणी. तरीही आता ती रागात असल्यामुळे अजिबातच त्याच्याकडून पाणी घेत नाही. आता ती स्वतःचं पाणी घेते आणि मग पिते. तेव्हा सत्याला समजतं ही तर खूप चिडली आहे. मग त्यानंतर सत्यासुद्धा पाणी पितो. तर आता मीराला एक काम आठवतं, इस्त्रीला द्यायच्या कपड्यांची गाठ बांधायची राहिलीच असं म्हणून ती कपड्यांजवळ जाते. तर सत्या आता पटकनच बेडवर बसतो आणि स्वतः त्या कपड्यांच्या घड्या घालून गाठ बांधतो. त्यानंतर आता मीरा ही अजूनही चिडलेली असते. सत्या खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर तो आता विचारतो, धूमकेतू खरंच तू माझ्याबरोबर बोलणार नाही का? मग आता ती म्हणते, नाही बोलणार. मग आता सत्या एकदमच उभा राहतो आणि रागातच म्हणतो, आता तर आपली लिमिट क्रॉस झाली असं म्हणून तो सुजित कुमारला डायरेक्ट फोन करतो आणि म्हणतोय, टकल्या, अरे इथे तुझ्यामुळे माझी आणि माझ्या बायकोची खूप भांडणं झालीत. मग आता मीराला समजतं याने तर सुजित कुमारला फोन केला आहे. तेव्हा ती आता खूपच घाबरते. उगीच अजून तमाशा व्हायला नको म्हणून मीरा आता त्याच्याजवळ जाते आणि त्याच्याकडून फोन घेण्याचा प्रयत्न करते. परंतु आता सत्या हा दुसरीकडे जातो. तेव्हा आता सत्या हा रागातच त्याला म्हणत असतो, हे बघ तू काहीसुद्धा कर पण मी तुला सोडणार नाही म्हणजे सोडणार नाहीच. अरे तुला काय वाटलं की मी तुला असा सोडेन का? पण मी सोडणारच नाही. मी तुला एवढा तिथे येऊन मारीन ना की विचारू नको. तुझ्या डोक्यावर एक केस सुद्धा राहणार नाही टकल्या. अगोदरच आहे तू टकला, परंतु 2-3 केस आहेत ना तेवढी सुद्धा बघ. मी तुला असा फोडतो ना की तुला पायाखालीच तुडवून टाकतो असं सत्या रागातच म्हणत असतो. त्यानंतर आता मीरा कसाबसा त्याच्याकडून तो फोन काढून घेते आणि हॅलो हॅलो असं म्हणते. पण नंतर आता तिला समजतं की त्याने फोन केलाच नव्हता. हा मुद्दाम केलेला फोन होता. तेव्हा सत्या आता हसतच तिच्याकडे पाहतो तर ती अजूनच चिडते. मग आता त्यानंतर सत्या टाळ्या वाजवून हसू लागतो तर मीरा अजूनही रागातच त्याच्याकडे पाहत असते. मग आता सत्या म्हणतो, आली की नाही तू माझ्या पाठीपाठी? मग आता ती विचारते, काय अशी मस्करी का तुमची? तेव्हा सत्या म्हणतो, धूमकेतू आपण ठरवलंय ना, आपल्या दोघांच्या भांडणामध्ये कधीही आपण तिसऱ्याला घ्यायचं नाही. आपली भांडणं आहेत ना ती फक्त आपणच सॉल्व्ह करायची. मग मला आता तूच सांग, त्या शेंबड्याला मी कशापायी मध्ये घेईल असं म्हणून तो मीराला समजावू लागतो. तेव्हा आता मीरा ही सत्याकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर त्याच्याकडे पाहून हसते. तेव्हा सत्या आता तिला पुन्हा एकदा सॉरी असं म्हणतो आणि तिची माफी मागतो. इथून पुढे मी तुझ्यावर असा चिडणार नाही असं सांगतो. मग आता तरीही ती गप्प बसते. तेव्हा तो आता लगेचच तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो, हे काय, मला इट्स ओके नाही ऐकू आलं. मग आता मीरा म्हणते, कारण मी तुम्हाला इट्स ओके म्हणालेच नाही. तेव्हा सत्य म्हणतो, हो असं आहे का, बरं ठीक आहे असं म्हणून तो पुन्हा एकदा कान पकडून तिची माफी मागतो. मग आता ती त्याच्याकडे पाहून हसते आणि इट्स ओके असं म्हणते. तेव्हा सत्य म्हणतो, आता कसं असं म्हणून तोही तिच्याकडे पाहून हसतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. तर आता दुसरीकडे रवीने नाश्तासुद्धा केलेला नसतो आणि चहासुद्धा पिलेला नसतो. तो फक्त आणि फक्त रियाच्या स्वप्नांमध्ये हरवून गेलेला असतो. ज्या प्रकारे रिया तिचं प्रेम व्यक्त करतीये आणि मी तिला नाकारतोय आणि तिचं प्रेम असं धुडकावून लावतोय, खरं तर हे रवीला आवडत नसतं. पण त्याचाही आता नाईलाज असतो, कारण तिच्या वडिलांनी माझ्या वडिलांना केवढा त्रास दिला. त्याचबरोबर माझ्या पप्पांची पेन्शन तिच्या वडिलांनी थांबवली. हे सगळं आता त्याला आठवून त्रास होत असतो. म्हणूनच तो आता ठरवतो की रियाला इथून पुढे भेटायचं नाही. पण रियासुद्धा माझ्यावर अगदी वेड्यासारखं प्रेम करते. मग करावं तरी काय हा प्रश्न त्याच्यासमोर असतोच. तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. ती म्हणते, रवी भाऊजी, अहो चहा थंड झाला आहे पूर्ण, मी गरम करून घेऊन येते हां. तेव्हा तो म्हणतो, नको वहिनी, मला चहा वगैरे काहीच नको आहे. माझ्या अजिबात इच्छा नाही आहे काही खाण्याची पिण्याची. मग आता तुम्ही दोघांनीही एकमेकांना वेळ द्या म्हणजे सगळं काही ठीक होईल हां असं मीरा म्हणते. तेव्हा रवी म्हणतो, नाही वहिनी, काहीच असं ठीक होणार नाही आहे, कारण आता सगळं काही संपलंय. मग आता ती विचारते, कसं
असं कसं संपू शकतं आणि तुम्ही असं का बोलताय अगदी टोकाचं? अहो कधीही अशी आशा सोडायची नसते. मग आता रवी म्हणतो, पण मला अशा आशेवर चाचपडतच राहायचं नाहीये ना. अहो वहिनी, मी जर एका आशेवर राहिलो आणि आमची पुन्हा मैत्री जर झाली नाही ना, तर तो त्रास मला ना अजिबात म्हणजे अजिबातच सहन होणार नाहीये. असं म्हणून रवी आता रियाबरोबरचे संबंध तोडण्याची भाषा करत असतो. पण मीरा आता त्याला अगदी छान प्रकारे समजावून सांगत असते. तरीही रवीला काही ऐकूनच घ्यायचं नसतं. त्यानंतर मीरा म्हणते की निगेटिव्ह विचार करायचा नसतो, तुम्ही जरा पॉझिटिव्ह राहा, सगळं काही ठीक होईल. मग आता लगेचच रवी म्हणतो, असं नाही आहे, कारण असं होऊच शकत नाही, कारण आमच्या दोघांमध्ये जे काही होतं ना आत्ता, ते मी सगळं काही संपवून आलो आहे. आता रिया आणि माझ्यामध्ये मैत्रीसुद्धा उरलेली नाही आहे, असं आता रवी स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मीराला खूपच वाईट वाटतं. मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर सुधाकर राव हे तेथे येतात. तेव्हा ते सुद्धा आता सगळं रवीचं बोलणं ऐकू लागतात. मग आता रवीने हे सगळं सांगितल्यानंतर सुधाकर राव पुढे येतात आणि म्हणतात, चांगलं केलं बाळा. मग आता लगेचच रवी म्हणतो, सॉरी पप्पा, माझ्यामुळे एवढं सगळं काही घडलं, तुम्हाला त्रास झाला. मग आता सुधाकर राव म्हणतात, इकडे ये बाळा, मी तुला समजावतो. असं म्हणून आता ते दोघेही खुर्चीवर बसतात. तेव्हा आता लगेचच सुधाकर राव पुढे म्हणू लागतात, बाळा, तुमच्या दोघांमध्ये जे काही आहे, म्हणजे मित्रमैत्रीण आहात तुम्ही दोघे, ते मला अजिबात तोडायचं नाही आहे. पण आता आनंदाच बघ ना, माझा इतक्या वर्षापासूनचा मित्र आहे आणि पार्वती तुझ्या आईची अगदी खास मैत्रीण आहे की नाही, आणि सत्यजितचं सुद्धा एवढ्या मित्रांचा गोतावळा आहे, बरोबर. बरं ते जाऊ दे, तुझे एवढे मित्रमैत्रिणी आहेत, कॉलेजचे, हॉस्टेलचे, आणि मित्र तर असावेत. मला तर असं वाटतं ना, माणसाला वेगवेगळ्या प्रकारची मैत्री असावी, वेगवेगळ्या प्रकारचे मित्र असावेत. आणि मैत्री करताना कधीही माणसाचं वय, पद, प्रतिष्ठा, तो पोरगा आहे की पोरगी आहे, हे काहीही बघायचं नाही. मग त्या माणसाबरोबर आपण निखळ मैत्री करायची असते. पण कसं असतं ना रवी, या निखळ मैत्रीमध्ये एखाद्या तिसऱ्या माणसाने विष कालवायला सुरुवात केली ना, तर ती मैत्री कधीही म्हणजे कधीही निखळ राहत नाही. आणि मग या मैत्रीमध्ये दोघांनाही या गोष्टीचा खूप म्हणजे खूप त्रास होतो. तेव्हा रवीला समजतं की सुधाकर रावांना नक्की काय म्हणायचे, कारण रियाची आणि तुझीही जरीही चांगली मैत्री असेल, तरीही या मैत्रीला आता थोडा का होईना तडा गेला आहे. म्हणजे तिच्या वडिलांमुळे का होईना आता रियाचं मन कधीही बदलू शकतं, याचा विचार तू कर, असं सुधाकर रावांना म्हणायचं असतं. म्हणजे तिचे वडील तर अजिबातच तुमच्या मैत्रीला प्रोत्साहन देणार नाही आहे किंवा पुढे मैत्री घेऊन जा असं म्हणणार नाही आहे. रवी आता या गोष्टीचा खूप सारा विचार करत असतो. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात, बाळा, मैत्री तोड हे सांगणंसुद्धा चुकीचं आहे तुला. आता बाळ, तुझ्या प्रकरणामध्ये खूप वेगळा विषय झाला आहे जरा, कारण तो ढवळेकर साहेब आहे ना, तो अजिबातच चांगला माणूस नाही. अरे तू बघितलं असेल ना बाळा, त्याने मला किती म्हणजे किती त्रास दिलाय. आता तुझ्या अनवधानाने म्हण किंवा चुकीने म्हण, नेमकीच कुणाबरोबर मैत्री झाली तर त्याच्या मुलीबरोबर. त्यामुळे ना त्या ढवळेकरच्या हातात नेमका आता कुलीत घावलंय. अरे जर का उद्या त्याच्या लेकीला काही झालं, अरे रव्या, तुला माहीत नाही, पण तो तुला आयुष्यातून उठवायला घाबरणार नाही. तेव्हा रवीला मोठा धक्काच बसतो की हो, माझ्या बाबतीत असं सुद्धा घडू शकतं, कारण तो ढवळेकर माणूस चांगला नाही आहे. रवी त्याचाच आता विचार करत असतो. त्यानंतर सुधाकर राव पुन्हा एकदा म्हणतात, बाळा, अरे अजून दुसरी एक गोष्ट, त्या ढवळेकरने माझ्या बाबतीत जे काही केलं आहे ना आत्तापर्यंत, त्यामुळे ते सगळं काही सत्यजितला माहीत आहे. मग तू जर त्या मुलीला जाऊन भेटला तर सत्यजितला सुद्धा राग येणारच बाळा. असं म्हणून आता सुधाकर राव हे रिॲलिटीची जाणीव रवीला करून देत असतात आणि म्हणतात की बाळा, तू तिला भेटू नकोस, नाही तर घरामध्ये खूप वाद होतील. सत्याला अजिबात हे आवडणार नाही की तू तिला भेटतोय म्हणून, आणि ढवळेकरला सुद्धा आवडणार नाही की तू त्याच्या मुलीला भेटतो म्हणून. त्यामुळे तुम्ही हे तुमचं मैत्रीचं नातं आहे ना, इथेच थांबवा, असं स्पष्टपणे त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा रवी आता मीराकडे वेगळ्याच आशेने पाहतो. तेव्हा मीराला सुद्धा आता काहीच बोलता येत नसतं. तेव्हा मीरा ही एकदमच गप्प होऊन जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही सत्या आणि त्याचबरोबर सुधाकर रावांना जेवण वाढत असते.
तेव्हा आता सुधाकरराव जेवण करत असतात. तेवढ्यातच आता निरूपाही तेथे येते आणि लगेचच सत्या तोंडात घास टाकणार असतो. तेवढ्यातच त्याचा हात ती पकडते. मग आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो की निरूपाचं चाललंय काय. मग आता रागातच निरूपा म्हणते की आता तुझ्याकडे काम नाही, ती गाडीसुद्धा नाही म्हटल्यानंतर तू पैसेसुद्धा कमवू शकत नाही, बरोबर? आणि पैसे तर काही घरात देणार नाही. मग आता मला सांग, तू हे असले आयते तुकडे तोडणार का? असं म्हणून निरूपा सत्याचा खूपच असा अपमान करते. तेव्हा सत्याला ते सहन होत नाही. सत्य आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि मग मीराला देखील राग येतो. तर सुधाकररावांना सत्याबद्दल खूप वाईट वाटतं. तर आता माझ्या नवऱ्याला ही जेवून पण देत नाही असं मीराला मनातून वाटतं. मग आता लगेचच मीरा रागात निरूपाकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.